नमस्कार, मी अभिजित. गोमंतकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, राजकीय नेते आपल्या राजकीय प्रवासात आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे एकदा तरी असं वक्तव्य करतात ज्या वक्तव्यावरून त्यांच्यावरती सडकून टीका होते. मग ते नेते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असू द्या, देशातले असू द्या किंवा अगदी राज्यातले असू द्या, त्या बेताल वक्तव्यावर त्यांच्याकडनं नंतर स्पष्टीकरण दिलं जातं आणि मी असं नाही असं म्हणत होतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हटलं जातं. खरं, पण नेत्यांनी हे बेताल वक्तव्य करणं खरंच गरजेचं आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आता त्याच बेताल वक्तव्यात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचंही नाव जोडले गेले. कारण मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना गोवा विधानसभेत असं काही वक्तव्य केले ज्यावरती त्यांच्यावरती चारही बाजूने टीका होताना पाहायला मिळते. प्रश्न होता, गोव्यात जी विधानसभा चालू आहे त्या गोवा विधानसभामध्ये अनेक दिवसापासून काही अल्पवयीन मुलींच्या बलात्काराचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. अगदी मागील आठवड्यात सुद्धा 2 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झाला होता आणि त्याचाच प्रश्न म्हणजे राज्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे का, ह्या प्रश्नाला उत्तर देताना चक्क अजब विधान केले. मुली रात्री बीचवर जातातच कशाला हे म्हणतच पालकांना त्यांनी एक सूचना दिल्या. प्रथम मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य सांगतो. मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे की किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांचे मुलं गोवा बीचवर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परीक्षण केलं पाहिजे. मुलं रात्री समुद्र किनाऱ्यावर काय करतात हे पालकांनी बघितलं पाहिजे. आता मुख्यमंत्री साहेब, मुलं आणि मुली किंवा तरुण आणि तरुणी बीचवर का जातात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. कारण आपलं राज्य हे पर्यटकांसाठी नेहमी एक आनंदाचं राज्य म्हणून पाहिलं जातं. जगभरातून पर्यटक आपल्याला येतात आणि बीच हे आपल्या अर्थसंकल्पात खूप मोठा वाटा बीचवरून येतो. म्हणजे जे काही पर्यटक येतात ते बीचवरती जातात आणि जवळपास आपल्या राज्याला 150 किलोमीटरचा हा समुद्र किनारा लाभलेला असताना सुद्धा त्या समुद्र किनाऱ्याची सुरक्षा हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य बजावत असताना आपण कुठेतरी कमी पडलो का या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही हे विधान करणं अपेक्षित नव्हतं. कारण गोवा हे विचाराने, संस्कृतीने आणि आधुनिकतेने पुढारलेलं राज्य म्हटलं जातं. गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून पर्यटन येतात. त्या पर्यटकाची, आपल्या राज्याची आणि या सगळ्या समुद्र किनाऱ्याची सुरक्षा हे आपलं म्हणजेच राज्य सरकारचं कर्तव्य आहे. आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री, सुशिक्षित मुख्यमंत्री, होय मी जाणीवपूर्वक हे विधान करतोय, सुशिक्षित मुख्यमंत्री असे अजब विधान करतायत. हे कितपत योग्य आहे गोमंतक यांनो हे तुम्हीच ठरवा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी गोमंतकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा.